नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. माझं यूट्यूब चॅनल अनिज रेसिपी यावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चुलीवरती वांग्याचं भरीत ही रेसिपी बघणार आहोत. चला तर बघूया आपण. हे बघा, आता आपण हे 3 वांगे घेतलेले आहेत. याला असं चुलीवर ठेवायचं आणि तेल लावून घ्यायचं. तेल लावून झालं का असं चाकून किंवा काट्या चमच्यानं त्याला टोचे मारायचे, म्हणजे ते आतपर्यंत चांगलं शिजलं जाते. नंतर हे आलटी पलटी करून घ्यायचं. आणि त्याला परत खाल्ल्या बाजून तेल लावायचं. आता हे चांगलं भाजलेलं आहे. आता ह्याला आपण काढून घेऊया. आणि आता हे टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची हे पण आता आपण भाजून घेणार आहोत. याला पण थोडं ब्रशने तेल लावायचं. मग ब्रशने तेल लावलं का ते जास्त ती साल जास्त जळाली जात नाही. आता आपण हे बघा, वांग, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची चांगली भाजून काढून घेतलेली आहे. आणि आता आपण घेतलेले मसाले, ओलं खोबरं, गरम मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आता आपण वांगी आणि टोमॅटो सोलून घेऊया. हे वांग असं हातानं सोलायचं. ती साल जी करपलेली असते ती पूर्ण काढायची. देठ असं कापून घ्यायचा. अशी आता बाकीची वांगी पण सोलूया. टोमॅटो पण सोलून घेऊया. आता आपलं टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि वांग हे सोलून झालेलं आहे. आता याच्यामध्ये चाकू घ्यायचा आणि याच्यामध्ये कशी आळी असते, कीड लागलेली असते वांग्याला, ते पाहण्यासाठी असं कट करायचं मधून वांग आणि असं पसरून बघायचं कुठे कीड आहे का. आता याच्यामध्ये तशी नाही कीड. मग आता ह्याला आपण चॉप करूया. पहिला हे टोमॅटो चॉप करून घ्यायचा खिमा करून. मग हे कसं जरा टोमॅटो चिवट असतो त्यामुळं. नंतर हिरवी मिरची, लसूण ही पण जरा जाडसर अशी चॉप करून घ्यायची, म्हणजे आजूबाजूला उडत नाही. त्यानंतर वांग पण जाडसर चॉप करून घ्यायचं. हे असं जाडसर झालं का सगळं एकत्र करून त्याचा खिमा करून घ्यायचा. ते आपला खिमा करून झाल्यावर त्याच्यामध्ये मसाले घालूया. खोबरं, गरम मसाला, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. हे आता आपण मसाला घातलेला आहे. आता याला आपण मिक्स करूया. मीठ हे बरोबर घालायचं चवीला, कमी जास्त नाही करायचं. आणि ह्या पद्धतीने आता आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. एक नंबर असं वांग्याचं भरीत. चला तर मंडळी, आपलं वांग्याचं भरीत तयार करून झालेलं आहे. हे व्हिडिओ पहा आणि घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा.